छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही। मागील 10 ते 12 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाणी नाहीये। त्यामुळे मंगळवारी नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला। यावेळी महानगरपालिकेच्या परिसरामध्ये महानगरपालिकेचा जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्येच आंदोलक घुसले आणि एकच गोंधळ उडाला। या कार्यक्रमामध्ये घुसून पाण्यासाठी नागरिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। सोमवारी रात्री मुंबईतील कामाठीपुरा परिसरामध्ये एका इमारतीला आग लागली होती। कामाठीपुरा परिसरातील पठारे इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय। आगीमध्ये कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे। कर भरला नाही अशा नागरिकांच्या मालमत्ता जप्त करण्याचं काम महापालिकेकडून सुरू आहे। मात्र मनपाच्या सुमारे 4000 कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कर भरण्याची सक्ती केलेली असतानाही कालपर्यंत अवघ्या 500 कर्मचाऱ्यांनी कराचा भरणा केलेला असल्याची माहिती लेखा विभागाने दिलेल्या अहवालामुळे समोर आलेली आहे। त्यामुळे आता कर न भरणाऱ्यांच्या वेतन कपातीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। उर्वरित कर्मचाऱ्यांचं वेतन मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मनपाकडून मार्च एंडिंग असल्याने मोठ्या प्रमाणात कर वसुलीवर भर देण्यात आलाय। अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर खानापूर पांढरी गावकऱ्यांमध्ये आणि आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला होता। डॉक्टर प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला। आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह 25 पोलीस जखमी झालेत। शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यामध्ये शेंबा येथील मोताळा मार्गावर असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी 13,22,000 रुपयांची रक्कम लंपास केली। पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। चोरांच्या टोळीने वापरलेल्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला, मात्र कारचा वेग जास्त असल्याने चोरटे पसार होण्यास सफल झाले। ते खैरा नांदुराच्या दिशेने पसार झालेत। हिंगोलीत 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका युवकाचं अपहरण केल्याची घटना घडली आहे। अपहरण केलेल्या युवकाच्या भावाने पोलिसांना माहिती देताना पोलिसांनी अवघ्या 4 तासात अपहरणकर्त्याचा पाठलाग करून 3 आरोपींना पकडले आहे। आज सकाळी 4 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने दिग्रस कराळे शिवारामध्ये ही कारवाई केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशन समोर संविधान आर्मीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले। ईव्हीएम विरोधात संविधान आर्मीतर्फे हे आंदोलन करण्यात आले। वेळीच मलकापूर रेल्वे पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना थांबवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र जोपर्यंत बॅलेट पेपरवर इलेक्शन होणार नाही तोपर्यंत संविधान आर्मी शांत बसणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आली आहे। मुंबईतील धारावी जंक्शन येथे रविवारी रात्री सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। पोलिसांनी फरार झालेल्या 5 हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा प्रयत्न गुन्हा दाखल केलेला आहे। पीडिताची प्रकृती आता स्थिर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 85,000 कोटींपेक्षा अधिकचा रेल्वे प्रकल्पांचे ऑनलाईन पद्धतीने पायाभरणी करण्यात आली। 10 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसह इतर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। मराठा समाजालाही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू होणार आहे। 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांनाच आरक्षणाचा लाभ घेता येणार। राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण लागू केले असून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता उन्नत आणि प्रगत गटाचे तत्व अर्थात नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू करण्यात आले आहे। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असेल अशांनाच या आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे। त्यामुळे मराठा समाजातील सरसकट सर्वच नागरिकांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हे आता स्पष्ट झालंय। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचा औचित्य साधत त्यांची स्टोन आर्टमधून अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप दाकवे यांनी हे शिल्प साकारले।
हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे नगरपंचायतच्या वतीने महाशिवरात्री निमित्त कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कुस्ती दंगलमध्ये पहिले पारितोषिक मच्छिंद्र भोयर यांनी पटकावलंय। रोख रक्कम आणि चांदीची गदा त्यांना देण्यात आली आहे। त्यावेळी त्यांचा सन्मान आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते झाला। पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। महाशिवरात्री यात्रेनिमित्त हिंगोली येथील नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रथोत्सव साजरा करण्यात आला। सजावट केलेल्या रथामध्ये श्री नागनाथाची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती। रात्री 10च्या सुमारास मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणेला सुरुवात झाली। अशा 5 प्रदक्षिणा झाल्या। यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेव, ओम नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय, बम बम बोलेचा गजर केला। 10वी-12वी उत्तरपत्रिका तपासणीला अखेर सुरुवात झालेली आहे। कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला होता। त्यामुळे जवळपास 700 ते 750 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विभागीय शिक्षण मंडळाकडे परत आले होते। त्यानंतर शिक्षण विभागाकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याने बोर्डाकडे पाठवलेल्या उत्तरपत्रिका शिक्षक परत घेऊन जात आहेत। लोकसभा निवडणुकांपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप झालाय। मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। खट्टर यांच्यासह हरियाणातील संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिलाय। हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। हरियाणामध्ये नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे।